सिस्पे इन्फानाईट घोटाळ्यात पोलिसांचा मोठा स्ट्राईक अशी हेडलाईन सार्वमत या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. ही बातमी ही 2 तारखेला म्हणजेच 2 फेब्रुवारी 2026 रोजी छापण्यात आली होती. यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आत्तापर्यंत सुमारे 264 कोटींची मालमत्ता ही निष्पन्न झाली असून पुरवणी MPID प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. आता MPID प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये एखादा घोटाळा झाला असेल आणि तो घोटाळा करणारे संबंधित व्यक्ती हे फरार असतील तर त्यांचं अकाउंट किंवा त्यांची मालमत्ता फ्रीज केली जाते आणि ती सरकार किंवा पोलिसांकडे म्हणजे सरकारकडे ती मालमत्ता असते. आणि ही सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये म्हणजे तक्रार नोंदवलेली असते त्यांना हे पैसे दिले जातात. आता अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील बहुचर्चित इन्फानाईट सिस्पे घोटाळा हा खूप चर्चेचा विषय होता. याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा कोटींची फसवणूक ही आतापर्यंत उघडीस आलेली आहे. परंतु केवळ 16 कोटी फसवणुकीची नोंद ह्या प्रकरणामध्ये झालेली आहे असं पोलीस सांगत आहेत. म्हणजे बहुतेक लोक ह्या प्रकरणामध्ये फसलेले आहेत, परंतु तक्रार ही फक्त 16 कोटी रुपयांच्या फसवणुकीचीच CBI किंवा जे गुन्हा शाखा विभाग असतं त्याच्यामध्ये तक्रार ही नोंदवली गेलेली आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे ना तो खूप जोरदार धरून ठेवला होता. त्यानंतर विक्रम पाचपुते यांनी सुद्धा सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता. आणि अशा पद्धतीने जर लोकांची फसवणूक झाली आणि त्याच्यावर काही नियंत्रण केलं नाही, पोलिसांनी कारवाई केली नाही, तर श्रीगोंदा जो पाचपुते यांचा मतदारसंघ आहे तो 10 वर्ष मागे जाईल असं सुद्धा विधान पाचपुते यांनी विधानसभेमध्ये केलं होतं. त्यानंतर विखे पाटलांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाबद्दल चर्चा केली होती आणि यावरती कडक कारवाई करावी असं सुद्धा निवेदन देवेंद्र फडणवीस यांना केलं होतं. आणि यावर फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलं होतं. अशा कंपन्या मुळात म्हणजे असे स्कॅम होणारच नाहीत, याच्याकडे सरकार कटाक्षाने लक्ष देऊन याच्यावरती काहीतरी प्रतिबंधात्मक कायदे किंवा कारवाई करण्याचा सरकारचं धोरण असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक जनजागृती हाच याच्यावरचा सर्वात मोठा उपाय आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं की स्वतःहूनच अशा ज्या कंपन्या येतात किंवा जे आमिष दाखवतात, तुम्हाला 15%, 20%, 10% किंवा एवढे रिटर्न भेटणार, तुम्हाला 10 महिन्यात पैसे डबल, 2 वर्षात पैसे डबल, तर असे आमिष दाखवणाऱ्या किंवा जाहिराती करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करेल असं सुद्धा आश्वासन फडणवीस यांनी त्यावेळेस दिलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःहूनच अशा फ्रॉन्झी स्कॅमला बळी न पडता आपण व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी आपले पैसे गुंतवावेत, हा सुद्धा सल्ला फडणवीस यांनी दिला होता. आता या प्रकरणामध्ये जे 2 मुख्य आरोपी आहेत की जे दुबईला फरार आहेत, त्यांना सुद्धा आणण्यासाठी जे रेड ऑर्डर नोटीस असतं ते सुद्धा सरकारनं म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारनं किंवा पोलिसांना म्हणजे काढलेलं आहे. आणि त्यानुसार त्या 2 आरोपींना सुद्धा भारतात आणण्याची प्रक्रिया ही पोलिसांकडून होत आहे. हा स्कॅम खूप मोठा होता. खूप मोठ्या प्रमाणात पैसा या स्कॅममध्ये आला होता, गुंतवला गेला होता. सर्वसामान्य लोकांकडून हा स्कॅम म्हणजे लोक ह्या स्कॅमच्या बळी पडलेले आहेत. ह्या लोकांनी नवीन एकदम 2-3 वर्ष एकदम व्यवस्थित असा हा स्कॅम चालू ठेवला, त्यामुळे खूप लोक या स्कॅममध्ये गुंतले गेले. समोरच्याची प्रगती किंवा समोरच्यानी इन्फानाईट किंवा सिस्पेमध्ये पैसे टाकल्यानंतर त्याला किती फायदा झाला हे लोकांनी बघून ह्या आमिषाला भुरळी लोक गेलेले आहेत. आणि आता अजूनसुद्धा असं म्हणजे एक आहे की जे गुंतवणूकदार आहेत तर पोलीस यावरती काहीतरी कारवाई करते, त्यामुळे आज ना उद्या हे पैसे परत भेटतील या आशेवरती आहेत. आणि त्यामुळे पोलिसांना सुद्धा कुणाचे पैसे त्यामध्ये गुंतवले गेलेले आहेत याची नोंद असणं किंवा याचा पुरावा असणं गरजेचं आहे. कारण की ज्या गुंतवणूकदारांनी याच्यामध्ये पैसे गुंतवले त्यांना माहीत आहे की फक्त
लॉग इन आय डी आणि पासवर्ड याच्या व्यतिरिक्त कुठलंही डॉक्युमेंट गुंतवणूकदारांकडे नाही. त्यामुळे बँकेचे स्टेटमेंट, या कंपनीत पैसे पाठवल्याचं स्क्रीनशॉट वगैरे काही ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणं फार अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्हीसुद्धा अजून तक्रार दाखल केली नसेल तर करून ठेवा. म्हणजे कुछ ना करने से अच्छा है कुछ तो करे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की बरेचशा मी जेव्हा हे असे व्हिडिओ टाकते तर काही लोकांचे कमेंट येतात की तुम्ही व्हिडिओ टाकून पैसे कमवता. तर अशातला विषय नाही आहे. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचा कोणीही टाकू शकतं. ते एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याच्यावर अशा पद्धतीचं निगेटिव्ह कमेंट करणं हे चुकीचं आहे. धन्यवाद.